नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपीचं नाव आहे काजू मसाला. तर त्यासाठी आपण बनवायला घेऊया. टमाटर आणि काजू आता मी कुकरला लावते आणि याला एक शिट्टी देते पाणी घालून, आणि थोडंसंच पाणी घाला, जास्त नको. एक शिट्टी लावली मी. आता मी मिक्सरमध्ये घालायचं ग्राइंड करायला. हे बघा पेस्ट झाली. आता फोडणी द्यायला घेते. हे बघा, आता गरम कढईमध्ये मी तेल घातले, काजू घातले, चांगले भाजू द्या, लाल होऊ द्या. आणि काजू करपले नाही पाहिजे, मीडियम फ्लेममध्ये ढवळायचं. हे काजू चांगलं ब्राऊन कलरमध्ये झालंय. आता हे काढायचे. आता त्याच कढईमध्ये मी जिरं घातलंय. आता मी घातले हे बारीक चिरलेले लसूण, बारीक चिरलेला मिरची, गोल्डन कलर झालं. आता घालायचं बारीक चिरलेला कांदा. चांगलं त्याला ढवळायचं, बारीक गॅसमध्ये ढवळायचं, चांगलंपणे परतायचं. ब्राऊन कलर झाला चांगलं. चिमूटभर हळद, एक चमचा काश्मीरी लाल मसाला अजून एक घातलाय, 2 चमचे घातले, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर. हे गरम मसाला आहे, अर्धा चमचा गरम मसाला. चांगलं त्याला ढवळायचं, मिक्स करायचं, सगळे मसाले मिक्स होते चांगलेपणे. आता घालायची पेस्ट काजू आणि टमाटरची. चांगलं त्याला ढवळायचं. जोपर्यंत साईडून तेल सुटत नाही तोपर्यंत ढवळत राहायचं. कलर मस्त किती छान आलाय कलर. साईडने तेल सुटलं बघा, साईडने तेल सुटलं चांगलं. असं पाणी घालू शकतात. हे मी पेस्टचं थोडं पाणी घातलंय. तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे तशी करायचं, पातळ पाहिजे, जाड पाहिजे. आम्ही जरा पातळ केली, खूप जाड झाली म्हणून. तुमच्यावर जास्त पातळ पण करू नका एकदम पाणीसारखं. काजू घालायचे, फ्राईड काजू, चांगलं ढवळायचं. आता हे कस्तुरी मेथी घातली आहे, 1 चमचा. चवीनुसार मीठ घाला. मी हे पुदिन्याचं पान घातलं, ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं तर घाला. कोथिंबीर पण ऑप्शनल आहे. मी कोथिंबीर घातली कारण कोथिंबीरने चांगली चव येईल म्हणून. झालं आपलं काजू मसाला तयार. तर अशा प्रकारे आपला काजू मसाला रेडी झाला आहे. मस्त घमघमाट वास येतोय. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या इतरांनाही शेअर करा ही रेसिपी, आणि बनवून बघा आणि कमेंट करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आणि कुठल्या प्रकारची रेसिपी पाहिजे ती पण कमेंट करा. तर भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.